हे गाइज वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स द नॉलेज ऑफ ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. मी पल्लवी तुमच्यासोबत आहे आणि आज मी तुमच्यासाठी ऑनलाईन मेथडनी आपण कसं शिकवतो याचा एक डेमो लेक्चर घेऊन आलेली आहे. भरपूर स्टुडंटची जी मागणी होती की मॅडम एक लेक्चर आम्हाला पाहायचे, कारण आम्हालाही माहिती नाही की तुम्ही कुठल्या पद्धतीने शिकवता. बाकी दोन जे मेथड सांगितले मी, एक ही जी की आपण व्हाईट बोर्डवर लॅपटॉपवर शिकवतो आणि व्हाईट बोर्डवर मी क्लासमध्ये लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. हे सगळं मी एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालेला आहे यूट्यूबवर, फेसबुकवर, तर ते तुम्ही पाहू शकता, सगळी माहिती तिथून घेऊ शकता. इथे मात्र आपण एकच आज डिस्कस करणार आहोत की एक छोटासा प्रोव्हिजन आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कळेल की आपल्याला इथे कन्सेप्ट क्लिअर होतात की नाही क्लिअरली, जसं की आपण ऑफलाईन बॅचमध्ये बसून कन्सेप्ट क्लिअर करून घेत असतो वारंवार प्रश्न विचारून. ठीक आहे, तर इथे इंटरप्लिडर सूटबद्दल आपण आज बघूया. ठीक आहे, इंटरप्लिडर सूट. इंटरप्लिडर सूट म्हणजे काय? इंटरप्लिडर सूटला सेक्शन 88 मध्ये सबस्टेंटिव्ह प्रोव्हिजन दिले की इंटरप्लिडर सूट म्हणजे काय. तसंच ऑर्डर 35 ऑफ दी CPC मध्ये सांगितले आहे याची प्रोसिजर, की याची प्रोसिजर काय असणार आहे इंटरप्लिडर सूटची. ठीक आहे की नाही. मग आता इथे बघूया आपण की इंटरप्लिडर सूटमध्ये कसे पॉईंट्स आपल्याला काढायचे, मेन्सच्या दृष्टिकोनातून असो किंवा प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून असो. ॲक्च्युली आपला एकचदा अभ्यास झालेला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण बघायचे. तर सर्वात आधी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. कुठलाही सब्जेक्टचा टॉपिक आपण घेतला की त्याचे पॉईंट्स काढायचे, म्हणजे तो स्मार्टली आपल्याला लक्षात राहतो आणि प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो आपल्याला तिथे काहीही अडचण येत नाही. आपली नोट्स इथेच तयार होऊन जाते. तर बघूया आता सगळ्यात आधी आपण एक स्टोरी बघूया की इंटरप्लिडर सूट म्हणजे काय. तर स्टोरी वाईज जाऊया. हा एक A आहे आणि हा एक B आहे. ओके, हे दोघं एका प्रॉपर्टीचे ओनर आहेत किंवा नाही हे अजून डिसाईड व्हायचं आहे, पण यांच्या दोघांचं म्हणणं आहे की प्रॉपर्टी आमची आहे. मग आता ही जी प्रॉपर्टी आहे ती याच्याही पोझिशनमध्ये नाही आहे, याच्याही पोझिशन नाही आहे. ही प्रॉपर्टी थर्ड पर्सनच्या पोझिशनमध्ये आहे, जो की आहे D. ठीक आहे. मग आता थर्ड पर्सनच्या प्रॉपर्टी पोझिशनमध्ये असेल तर डेफिनेटली हा याला मागेल किंवा हा याला मागेल की माझी प्रॉपर्टी परत द्या, माझा त्या प्रॉपर्टीवर लिगल राईट आहे. सो हा पर्सन आता कन्फ्यूज होईल की मी याला परत देणार प्रॉपर्टी की मी याला परत देणार प्रॉपर्टी. तर हा जाणार आहे, ही अप्रोच टू द कोर्ट. कोण? हा अनादर पर्सन अप्रोच करणार आहे कोर्टाला आणि कोर्टाला म्हणणार आहे माझ्याकडे या दोघांची प्रॉपर्टी ठेवून आहे, पण मलाच माहिती नाही ही प्रॉपर्टी आहे कुणाची, Aची की Bची. तर हे कोर्टाने डिसाईड करावं, कोर्टाने ठरवावं की प्रॉपर्टी कुणाची आहे. आणि जो कोणीही याचा लिगल राईट क्रिएट करतो त्या प्रॉपर्टीवर, ज्याला कोणाची प्रॉपर्टी ही आहे, त्यांनी ते कोर्टा थ्रू मिळवावी. तर हा आहे, हे आहे डीचं म्हणणं. तर मग आता इथे डी जो आहे हा प्लेंटिफ होणार आहे. ओके, प्लेंटिफ कोण आहे? डी. त्याच्यानंतर हा एक डिफेंडंट असणार आहे आणि हा एक डिफेंडंट असणार आहे. हे दोन आहेत डिफेंडंट. मग आता इंटरप्लिडर सूट कोण दाखल करणार? प्लेंटिफ म्हणजे हा डी जो अनदर पर्सन आहे इंटरप्लिडर सूट दाखल करणार. त्याला मराठीतनं आपण अंतर्वाद असंही म्हणतो. ठीक आहे, अंतर्वाद सूट असंही म्हणतो हिंदी आणि मराठीमधनं. तर जो काही वाद आहे तो हा घेऊन जाणार आहे कोर्टामध्ये आणि मग इथे जे आहे यांना ज्यांचा लिगल राईट आहे ते कोर्ट डिसाईड करणार आहे. मग आता याला काय मिळणार? तर याला काहीही मिळणार नाही आहे, बिकॉज या प्रॉपर्टीच्या सब्जेक्ट मॅटरवर याचा कुठलाही इंटरेस्ट असायला नको, डीचा थर्ड पर्सनचा, तरच हा इंटरप्लिडर सूट इन्स्टिट्यूट करू शकतो. असेल तर मग हा याला रेग्युलर प्लेंट जो आहे तो कोर्टामध्ये दाखल करावी लागेल, रेग्युलर सूट कोर्टामध्ये दाखल करावी लागेल. ठीक आहे की नाही. पण याचे जे कॉस्ट आहे, कॉस्ट आणि चार्जेस ते मिळतात, कारण की कॉस्ट प्लस चार्जेस, जे काही कॉस्ट आणि चार्जेस आहे ते याला नक्की मिळून जाईल. तो म्हणतो की जो डी आहे अनदर पर्सन म्हणतो की जे काही कॉस्ट आणि चार्जेस आहे याच्या व्यतिरिक्त मला तुमच्या प्रॉपर्टीवर कुठलाही सब्जेक्ट मॅटरमध्ये इंटरेस्ट नाही आहे, असाच पर्सन इंटरप्लिडर सूट इन्स्टिट्यूट करू शकतो. ओके, मग आता येऊया आपण बेरॅक लँग्वेजकडे. जी की बेरॅक लँग्वेज मी जे ऑनलाईन क्लासेस असो किंवा आपला ऑफलाईन क्लासेस असो थोडं फास्ट होत आहे, पण मलाही वाटतं की व्हिडिओ जास्त लंबा व्हायला नको म्हणून मी थोडं फास्ट जाती आहे. अदरवाईज तुम्ही कितीही प्रश्न मला जेव्हा क्लासेस सुरू असतात तेव्हा विचारू शकता. ओके, सो इथे म्हटलं आहे बेरॅक लँग्वेजमध्ये वेअर 2 or more पर्सन क्लेम ॲडव्हर्सली टू वन अनादर द सेम डेट. मी जसं सांगितलं तुम्हाला 2 or more पर्सन, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती इथे आहेत आणि ते दोन व्यक्ती ॲडव्हर्सली काय करत आहे, क्लेम करत आहे एकमेकांवर की ही प्रॉपर्टी माझी आहे, ही प्रॉपर्टी माझी आहे. म्हणजे आता ही डीकडे जी प्रॉपर्टी ठेवलेली आहे, कार घ्या, बाईक घ्या किंवा इमोबल प्रॉपर्टी कुठलीही, ही जी प्रॉपर्टी आहे हा काय म्हणतो ही माझी आहे, हा म्हणतो ही माझी आहे. आता हा कोणाला देणार म्हणून हा कोर्टात जातो. होऊ शकते पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टीवर जरीही हे ए आणि बी लिगल राईट क्रिएट करत नसतील किंवा क्लेम करत नसतील तरी ए म्हणतो 70% आहे 100 पैकी आणि बी म्हणतो माझी किती आहे 80% आहे किंवा 60%. मग आता हे
पर्सेंटेज कसे काढायचे ते कोणी डिसाईड करायचं, तर कोर्टाने डिसाईड करायचं. म्हणून हा कोर्टात गेला आहे अनदर पर्सन इंटरप्लिडर सूट करून घेऊन. सो इथे म्हटलं आहे 2 पेक्षा अधिक व्यक्ती जे की ॲडव्हर्सली एकमेकावर क्लेम करतात फॉर अ सेम डेब्ट, जी की सेम डेब्ट आहे सी प्रॉपर्टी. देन आता म्हटलंय सम ऑफ मनी और अदर प्रॉपर्टी, मग ती प्रॉपर्टी ही असू शकते आणि सम ऑफ मनी ही असू शकते. तर मग आता इथे आपण पॉईंट्स काढूया. तर पॉईंट्स काय निघणार हो, 2 or more पर्सन, 2 or more पर्सन. ठीक आहे, हा एक पहिला पॉईंट आहे इंटरप्लिडर सूटचा. दुसरा काय पॉईंट निघणार आहे आता आपल्याकडे इथे, दुसरा इथे पॉईंट निघालेला आहे सेम डेब्ट असायलाच हवं, कारण काय एकाच प्रॉपर्टीवर तुम्हाला राईट गाजवायचा आहे. सम ऑफ मनी पण असू शकतं, ठीक आहे, मनी पण असू शकतं, आणि परत सांगितलं यांनी की प्रॉपर्टी पण असू शकतं, कुठलीही प्रॉपर्टी असू शकते, आयदर मूवेबल और इमूवेबल. ठीक आहे की नाही, ह्या दोन्ही प्रकारच्या प्रॉपर्टीवर इथे सांगितलेलं आहे की इंटरप्लिडर सूट तुम्ही इन्स्टिट्यूट करू शकता फ्रॉम अनादर पर्सन. आता दुसरा पॉईंट इथे आला आहे की अनादर पर्सन, सगळ्यात महत्त्वाचा कोणता पर्सन आहे इथे, अनादर पर्सन आहे, बिकॉज तो प्लेंटिफ आहे आणि तो सूट इन्स्टिट्यूट करतो आहे. ठीक आहे, इथे जो पेनचा साईज आहे वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्ही मला ऑनलाईन क्लासेसमध्ये सांगू शकता की वाढवायचा कमी करायचा, ऑल दॅट. ओके, तर आता 3 मध्ये येऊया. तिसरा पॉईंट आपला काय निघणार आहे, हू क्लेम्स नो इंटरेस्ट देअर इन अदर दॅन फॉर चार्जेस ऑर कॉस्ट. आता हा जो पर्सन आहे अनदर पर्सन इन्स्टिट्यूट करतोय सूट, हा प्लेंटिफ आहे, पण त्याला इथे काय म्हटलेलं आहे की अदर दॅन चार्जेस अँड कॉस्ट, नो इंटरेस्ट इन द सब्जेक्ट मॅटर. ठीक आहे, नो इंटरेस्ट इन सब्जेक्ट मॅटर, नो इंटरेस्ट इन सब्जेक्ट मॅटर, कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट त्या अनदर पर्सनला नसायला हवा. ठीक आहे की नाही, जो की अनदर पर्सन म्हणजेच कोण, प्लेंटिफ जो आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा इथे राईट त्यांनी गाजवू नये कुठल्याही सब्जेक्ट मॅटर, म्हणजे हे जे प्रॉपर्टी आहे यावर. ही प्रॉपर्टी हा रेडी आहे, रेडी की तुमची प्रॉपर्टी आहे मान्य आहे, पण मला माझे चार्जेस अँड कॉस्ट द्या, आणि कुणाची प्रॉपर्टी आहे हे कोर्ट ठरवेल, मी ठरवणार नाही. तर या अनादर पर्सनचा सब्जेक्ट मॅटरवर कुठलाही हक्क नसावा किंवा त्याने कुठलाही क्लेम त्याच्यावर करू नये अदर दॅन काय हो, अदर दॅन काय, अदर दॅन चार्जेस अँड कॉस्ट, चार्जेस अँड कॉस्ट, जे काही सूटचे कॉस्ट आहे, जे काही सूटचा चार्ज आहे, किंवा त्या प्रॉपर्टीला इतके दिवस त्याच्याकडे होती तर मेंटेन करण्यासाठी जो काही खर्च लागलेला आहे तो हे चार्जेस अँड कॉस्टमध्ये इन्क्लूड होणार आहे. आणि इथे चार्जेस अँड कॉस्टमध्ये इन्क्लूड झाल्यानंतर याला कोर्टाकडनं मिळणार आहे. सब्जेक्ट मॅटरमध्ये याचा कुठलाही राईट नसावा, हे लक्षात ठेवा. आता येऊया पॉईंट 5 नंबरवर. आपण 5 काय म्हणताय की अँड हू इज रेडी टू पे और डिलिव्हर इट टू द राईटफुल क्लेमंट. आणि जो प्लेंटिफ आहे ना, प्लेंटिफ जो आहे तो प्लेंटिफ ऑलरेडी रेडी टू डिलिव्हर द प्रॉपर्टी, रिस्टोर करण्याला, रेडी टू रिस्टोर द प्रॉपर्टी. ठीक आहे की नाही, रेडी आहे तो कशाला, की मी राईटफुल क्लेमंटला, ठीक आहे की नाही, राईटफुल क्लेमंटला मी प्रॉपर्टी देणार आहे. ठीक आहे, राईटफुल क्लेमंटला तो काय करतोय, राईटफुल क्लेमंट टू रिस्टोर्ड प्रॉपर्टी, रिस्टोर्ड प्रॉपर्टी किंवा काय म्हणतो आपण, पोजेशन त्याच्या हाताने देणे, डिलिव्हर्ड करणे असंही म्हणतो, रिस्टोर किंवा डिलिव्हर्ड. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी या सूटमध्ये यायलाच हव्या. डिलिव्हर इट टू द राईटफुल क्लेमंट, सच अ अदर पर्सन मे इन्स्टिट्यूट अ सूट ऑफ इंटरप्लिडर अगेन्स्ट ऑल द क्लेमंट. ठीक आहे की नाही, मग आता हा जो अदर पर्सन आहे, मी जे इथे अनदर पर्सन लिहिलं आहे हा सी, हा सूट इन्स्टिट्यूट करू शकतो अगेन्स्ट ऑल द क्लेमंट, म्हणजे यालाही डिपेंडंट बनवणार आहे, यालाही डिपेंडंट बनवणार आहे, आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही सेव्हरल पर्सन तिथे डिपेंडंट असतील, सब्जेक्ट मॅटरमध्ये क्लेम करत असतील, याच्याकडे जाऊन तो डेफिनेटली तो त्यांनाही डिपेंडंट बनवणार आहे. ओके, सो इथपर्यंत आलो आहे आपण. आता मग काय म्हटलंय पुढे, क्लेमंट फॉर द पर्पज ऑफ ऑब्टेनिंग अ डिसिजन, फॉर द पर्पज ऑफ ऑब्टेनिंग अ डिसिजन, कशासाठी, कोर्टाला म्हणतोय तो की काहीतरी पर्टिक्युलर डिसिजन द्या, एक डिसिजन द्या, जजमेंट द्या की ही प्रॉपर्टी मी कोणाला डिलिव्हर्ड करावी, हाही मागतोय मला, हाही मागतोय मला. and for the purpose of obtaining a decision as to the person to whom the payment or delivery shall be made and of obtaining indemnity for himself. जे काही डिलिव्हरी द्यायची आहे, जे काही पेमेंट मला तुम्हाला करायचं, इथे जे सांगितलं सम ऑफ डेट पण असू शकतं, मनी पण असू शकतं, प्रॉपर्टी पण असू शकतं, मी डिलिव्हर करायला तयार आहे राईटफुल क्लेमंटला, बट आय डोंट नो हू इज अ राईट क्लेमंट. ठीक आहे की नाही,
जो कोणी एंटायटल आहे राईटफुल, मला हे माहितीच नाही की कोण लिगली एंटायटल आहे या प्रॉपर्टीला, तर ते कोर्टाने डिसाईड करावं. ओके, तर मग अशा प्रकारे याला म्हणतो आपण की इंटरप्लिडर सूट. या सगळ्या गोष्टी जर एका सूटमध्ये येत असतील तर त्याला आपण इंटरप्लिडर सूट म्हणावं. ओके, त्याच्यानंतर समोर सांगितलं यांनी की प्रोव्हाइडेड, एक राहिलंय, इंडेमनिफाईड फॉर हिमसेल्फ. इंडेमनिफाईड फॉर हिमसेल्फ म्हणजे काय? हा जो अनदर पर्सन आहे, हा जो प्लेंटिफ आहे, प्लेंटिफ काय म्हणतो की हे बघा, कोर्टाला म्हणतो सर मला इंडेमनिफाय करा. म्हणजे काय? माझे जे चार्जेस अँड कॉस्टची जी नुकसान भरपाई आहे ती मला द्या आणि मला या प्रॉपर्टीच्या दायित्वापासून मुक्त करा. ठीक आहे की नाही? मला काही नाही करायचंय. ठीक आहे, मला काहीही करायचं नाही आहे. किती प्रॉपर्टी यांची काय आहे ते दोघं जण भांडून घेतील, मला तुम्ही इथनं मुक्त करा. मग ऑब्टेनिंग इंडेमनिटी फॉर हिमसेल्फ. मला इंडेमनिटी ऑब्टेन करायची आहे म्हणून मी कोर्टात आलेलो आहे. मला यांच्यामध्ये यायचं नाही आहे. माझे चार्जेस कॉस्ट द्या आणि मला मोकळं करा. तर हा सूट तो इन्स्टिट्यूट करू शकतो अदर पर्सन ज्याच्या पोझिशनमध्ये ती प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, आणि हे दोघं त्याला प्रॉपर्टी मागत आहे, बट ही डोंट नो हू इज लिगली एंटायटल्ड टू दॅट प्रॉपर्टी. तर हे झालं आपला सेक्शन. इथे एक प्रोव्हायझो दिला आहे, प्रोव्हाइडेड दॅट वेअर एनी सूट इज पेंडिंग इन विच द राईट ऑफ ऑल पार्टीज कॅन प्रॉपरली बी डिसाइडेड, नो सच अ सूट ऑफ इंटरप्लिडर शॅल बी इन्स्टिट्यूटेड. आता इथे काय म्हटलंय प्रोव्हायझोमध्ये, जेव्हाही हा ए आहे आणि हा बी आहे आणि हा जो आहे सी आहे, हा की प्लेंटिफाय इंटरप्लिडर सूट इन्स्टिट्यूट करणार आहे. बट ऑलरेडी डिफेंडंट्समध्ये, इथे 2 डिफेंडंट्समध्ये, प्रोव्हाइडेड दॅट वेअर एनी सूट इज पेंडिंग इन विच द राईट ऑफ ए पार्टीज कॅन प्रॉपरली बी डिसाइडेड. हे दोघा जणांचे राईट्स जे आहे ना, ऑलरेडी एक सूट पेंडिंग आहे, इन्स्टिट्यूट केलेलं आहे आणि ते ऑलरेडी या दोघांचे राईट्स डिसाईड होत आहे. मग आता सीला जाऊन तिथे इंटरप्लिडर सूट दाखल करायची गरज आहे का? नाही. ठीक आहे की नाही? प्रॉपर्टीवर स्टे पण येऊ शकतो की नाही घ्यायची तुम्ही एकाने ही प्रॉपर्टी, ही जोपर्यंत कोर्टामध्ये तुमचा राईट डिसाईड होत नाही. मग आता या सूटमध्ये ऑलरेडी डिस्कशन सुरू आहे की प्रॉपर्टी एची आहे की प्रॉपर्टी बीची आहे, तर सीला जाऊन इंटरप्लिडर सूट दाखल करता येणार नाही, करायची गरज सुद्धा नाही आहे. ठीक आहे, इथेच एक ऑर्डरमध्ये एक रूल दिलेला आहे, रूल 3 मध्ये, तिथं थोडं कन्फ्युजन आहे. तर हा आणि तो या सेक्शनचा प्रोव्हायझो आणि ऑर्डर 35 रूल 3 हा वेगळा आहे, तो आपण ऑर्डरमध्ये डिस्कस करूया. सो इथे ऑलरेडी डिसिजन होत असेल तुमच्या राईट्सवर, लिगल राईट्सवर, तर इथे इंटरप्लिडर सूट दाखल करता येत नाही, बिकॉज काही गरज नाही इथे. ठीक आहे, तर पण यांच्या दोघांमध्ये जर पेंडिंग सूट असला ना एखादा, तर मात्र इंटरप्लिडर सूट इन्स्टिट्यूट केलेला आहे तो कंटिन्यू होणार आणि यांचा दोघांचा राईट जो डिस्कशन होणार आहे पेंडिंग सूटमध्ये याच्यावर स्टे आणणार आहे. तर ते बघूया आपण ऑर्डर 35 रूल 3 मध्ये. ठीक आहे, आता इतकं मोठं डिस्कशन इथे होणार नाही, लांब होईल व्हिडिओ, त्यामुळे आपण याला थोडं स्किप करूया. तरीही मी तुम्हाला ऑर्डर 35, ठीक आहे, ऑर्डर 35 बद्दल थोडंसं बघून घेऊच आहे आपण. ओके, म्हणजे तुम्हाला कल्पनाही येऊन जाईल की नेमकं आपल्याला इथे ऑर्डर 35 काय सांगते. तर जसं ऑर्डर 35 मध्ये सांगितलं आहे की जो इंटरप्लिडर आहे ना त्याला आपण समोर सूट म्हणतोय. काय म्हणतोय? सूट म्हणतोय. सूट म्हटल्यानंतर तिथे काय येतो? त्याच्यामध्ये ॲडज्युडिकेशन येतं, म्हणजे न्यायनिवाडा होतो. हे कुठलं अप्लिकेशन नाही आहे. मग आता ॲडज्युडिकेशन होतं. सूट म्हटल्यानंतर आपल्याला प्लेंट दाखल करणं गरजेचं आहे. प्लेंटशिवाय ॲडज्युडिकेशन होईल का? नाही. म्हणून याला आपण प्लेंटिफ म्हटलंय आणि हा इंटरप्लिडर सूट घेऊन जाणार आहे, म्हणजेच काय कोर्टामध्ये प्लेंट घेऊन जाणार आहे. मग आता तो प्लेंट कसा असावा? तर ऑर्डर 35 रूल 1(2)(6) मध्ये सांगितलं आहे की प्लेंट कसा असावा, त्यामध्ये काय काय असावं. ओके, तर इथे ऑर्डर 1 मध्ये, रूल 1 मध्ये सांगितलं ऑर्डर 35च्या की जे काही तुमचा प्लेंट तुम्ही घेऊन येता ना त्याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट मॅटर आहे तुमचं ते असावं. ठीक आहे की नाही? सगळं सब्जेक्ट मॅटर असावं, बट त्या प्लेंटसोबत जे काही नेसेसरी स्टेटमेंट असेल ना तुम्ही तेही देऊ शकता. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सांगितलेलं आहे ऑर्डर 35 मध्ये की प्लेंटिफ जो आहे, हा प्लेंटिफ आहे ना, त्याचा कुठलाही यांनी सब्जेक्ट मॅटरवर राईट नसावा, इंटरेस्ट नसावा सब्जेक्ट मॅटरवर. ओके, सब्जेक्ट मॅटरवर जर त्याचा इंटरेस्ट क्रिएट होत असेल तर इथे याला इंटरप्लिडर सूट आपण म्हणू शकत नाही. दुसरा पॉईंट आहे इंटरप्लिडर सूटमध्ये, माझ्याकडे सध्या ऑर्डर इथे मी समोर नाही आहे, तरी मला जेवढं आठवलं मी आता तुम्हाला सांगते. दुसरा आहे की प्लेंटिफ आणि डिफेंडंटमध्ये, प्लेंटिफ
आणि डिफेंडंटमध्ये दोघांमध्ये काय नसावं, एक कोल्युजन नसावं डिफेंडंटमध्ये, म्हणजे दोघांमध्ये काही सेटलमेंट नसावी. सेटलमेंट म्हणजे काय, आता हा ए आहे, हा बी आहे, ए म्हणतो तू इंटरप्लेडर सूट दाखल कर, तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे ना, ओके, आणि मी काही सपोर्ट लागला तर तुला करतो, आणि मग तुझ्याकडनं किंवा माझ्याकडनं जेव्हा त्या प्रॉपर्टीचा निर्णय लागेल ना, तर याला काहीही आपण द्यायचं नाही, यातले 70% मी ठेवणार आहे आणि 30% मी तुला देऊन टाकतो. अशा प्रकारची कुठलीही सेटलमेंट तिथे नसायला हवी, ठीक आहे की नाही. मग सेटलमेंट जर असली तर तो इंटरप्लेडर सूट होईल का, नाही, कारण त्याचा काय येतोय, मग प्लेंटिफचा इंटरेस्ट येतोय सब्जेक्ट मॅटरवर. सो त्यामुळे तिथे सेटलमेंट त्यांची नसायला हवी. ओके, मग आता त्याच्यानंतर रूल 3 मध्ये सांगितलेलं आहे की, आणि तिसरा जो पॉईंट आहे रूल 1 मधलाच, तो पॉईंट म्हणतो की जो प्लेंटिफ सूट फाईल करतोय इंटरप्लिटर, त्याच्यामध्ये हे 2 डिफेंडंट येत आहे, डिफेंडंट वन कारण, आणि दुसरं काय अजून की जास्तही डिफेंडंट त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर हे जे डिफेंडंट आहेत दोघंही, त्या डिफेंडंटचा कुठलाही म्हणजे क्लेम जो आहे, हा दोघांचा क्लेम आहे ना, हा क्लेम डायरेक्टली एका WS मध्ये नसावा किंवा कंबाईन नसावा, यांचा सेव्हरल डिफेन्स असावा. सेव्हरल डिफेन्स म्हणजे काय, हा म्हणतो माझे 70% येत आहे, तो म्हणतो माझे 60% येत आहे, 100पैकी, मग हे कसं कॅल्क्युलेट करायचं, किंवा हा म्हणतो प्रॉपर्टी माझीच आहे, हा म्हणतो प्रॉपर्टी माझी, सेव्हरली त्यांनी क्लेम एकमेकांवर केलेला असावा, हे सुद्धा ऑर्डरमध्ये सांगितलं आहे. त्याच्यानंतर रूल 2 मध्ये सांगितलं आहे की जे काही तुमचं पेमेंट आहे, जे काही प्रॉपर्टी आहे जी की कॅपेबल असेल कोर्टात डिपॉझिट करायला, तर ते प्लेंटिफनी पेमेंट किंवा प्रॉपर्टी कोर्टामध्ये डिपॉझिट करावी, जसं कोर्ट त्याला ऑर्डर करेल तसं. त्याच्यानंतर 3 मध्ये पण एक प्रोसिजर सांगितली आहे रूल 3 मध्ये की हा जो डिफेंडंट आहे, हा प्लेंटिफवर ऑलरेडी सूट इन्स्टिट्यूट करतोय की सब्जेक्ट मॅटरच्या इंटरेस्टला घेऊन यांच्या दोघांमध्ये एक वाद सुरू आहे, पण सीनी इंटरप्लिडर सूट इन्स्टिट्यूट केला. काय, इंटरप्लिडर सूट इन्स्टिट्यूट केला आहे. मग इंटरप्लिडर सूट इन्स्टिट्यूट करण्याचं मिनिंगच हा आहे की मला तुमच्या सब्जेक्ट मॅटरशी काहीही देणं घेणं नाही, आणि या मॅटरमध्ये काय हो, पहिल्या मॅटरमध्ये सांगितलं की सब्जेक्ट मॅटरला घेऊन वाद सुरू आहे, आणि हा इथे डिक्लेअर करतो इंटरप्लेडर सूट इन्स्टिट्यूट करून की मला तुमच्या सब्जेक्ट मॅटरशी काही घेणं देणं नाही, मला माझे चार्जेस अँड कॉस्ट द्या आणि मी वापस निघून जातो तुमच्या प्रॉपर्टीमधनं. तर या सूटला पेंडिंग करण्यात येईल आणि या सूटला कंटिन्यू करण्यात येईल. कारण का, याला स्टे का आणण्यात येणार आहे, बिकॉज हा ऑलरेडी ॲक्सेप्ट करतोय की मला सब्जेक्ट मॅटरशी नाही घेणं देणं, मला नको आहे, आय डोंट हॅव इंटरेस्ट इन युअर सब्जेक्ट मॅटर. ओके, तर इंटरप्लिडर सूट कंटिन्यू केला जाणार आहे. त्याच्यानंतर रूल 4 मध्ये काही प्रोसिजर दिलेली आहे की फर्स्ट हिअरिंगला काय होणार आहे. तर फर्स्ट हिअरिंगला काय होणार आहे, तर इथे सांगतायत की फर्स्ट हिअरिंगला काय होणार आहे, तर बघा फर्स्ट हिअरिंगमध्ये सांगितलं आहे की हे जे फर्स्ट हिअरिंग आहे त्याच्यामध्ये सांगतात की जो कोणीही प्लेंटिफ आहे, ठीक आहे, हा प्लेंटिफ आहे, या प्लेंटिफनी काय केलं, इथे सूट इन्स्टिट्यूट केला होता. सूट इन्स्टिट्यूट करून प्लेंटिफ काय म्हणतो, आता मला काही घेणं नाही, मला इथनं डिस्चार्ज करा. जर कोर्टाला वाटलं तर प्लेंटिफला डिस्चार्ज करून टाकणार कोर्ट फर्स्ट हिअरिंगलाच, ठीक आहे की नाही. प्लेंटिफला डिस्चार्ज करणार आणि त्याला सगळ्या लायबिलिटीपासून डिस्चार्ज करून त्याला डिसमिस हिम फ्रॉम द सूट करणार, म्हणजे सूटमधून काढून टाकणार आहे. मग आता इथे ए होता, बी डिफेंडंट होता आणि प्लेंटिफ कोण होता, सी, ठीक आहे. मग आता सी निघून जाणार आणि वाद रेग्युलर सूट सारखा या दोघांमध्ये सुरू होणार. मग इथे तर याचे चार्जेस आणि कॉस्ट घेऊन हा निघून गेला, आणि इथे काय डिसाईड होणार, द राईट लिगल ओनर ऑफ दी प्रॉपर्टी, ठीक आहे की नाही, लिगल राईट कुणाचा बनतो हे डिसाईड होणार. मग आता हे रेग्युलर सूट सारखं चालू राहणार दोघांमध्ये. बट कोर्टाला जर वाटलं की प्लेंटिफनं पूर्ण कॉन्क्लुजन होईपर्यंत, अंटिल द कॉन्क्लुजन, ठीक आहे की नाही, अंटिल द कॉन्क्लुजन, सूट डिस्पोज होईपर्यंत तिथे राहणं गरजेचं आहे. कुठे राहणं, सूटमध्ये राहणं गरजेचं आहे. तर कोर्ट प्लेंटिफला सुद्धा आणि प्रत्येक पार्टीला, जी कोणतीही पार्टी आहे, ही आहे किंवा अदरही पार्टी असेल, तर त्या पार्टीला रिटेन करेल जोपर्यंत डिस्पोजल ऑफ सूट होत नाही तोपर्यंत, ठीक आहे की नाही. अशा पद्धतीचंही इथे होऊ शकतं, कोर्ट सांगू शकतं. त्याच्यानंतर एजंट आणि टेनंटबद्दल सांगितलं आहे की एजंट आणि टेनंट जे आहे ते डायरेक्टली लँडलॉर्डवर व प्रिन्सिपलवर इंटरप्लेडर सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही, कारण तिथे डिक्लेअर असतं की ती प्रॉपर्टी कुणाची आहे. हे सुद्धा आपण डीपली नंतर बघूया. त्यानंतर चार्जेस फॉर प्लेंटिफ्स ऑफ दी कॉस्ट, असे 6 रूल याच्यामध्ये दिलेले आहे. तर मी सेक्शन तुम्हाला व्यवस्थित डिस्क्राईब केलेला आहे. ऑर्डर मात्र इतक्या लवकर आणि इतक्या कमी टाईममध्ये डिस्क्राईब होणार नाही.
सो फ्रेंड्स, आता आपण इथे बघितलं आहे की कुठल्या मेथडनी मी तुम्हाला इथे शिकवण्याचा प्रयत्न करते आहे, की ऑनलाईन मेथड जी काय आहे, हे जे डिजिटल व्हाईट बोर्ड आहे ते आपण यूज करतो आणि शिकवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करते. तर हे झालं आहे आपलं डिजिटल व्हाईट बोर्डचं ऑनलाईन क्लासेस. बट आपण अजूनही एक मेथड आपल्याकडे आहे ज्यांचा ऑनलाईनचा टायमिंग ॲडजस्ट होत नाही आहे त्यांचा, ती म्हणजे की आपण डायरेक्टली बोर्डवरून सुद्धा डायरेक्टली क्लासमध्ये जो बोर्ड आहे माझा त्या बोर्डवर मी लाईव्ह शिकवते तुम्हाला आणि गुगल मीटचा कॅमेरा लावून ठेवते, तर तिथे सुद्धा तुम्ही कनेक्ट मला होऊ शकता. तर हे 2 प्रोसिजर आहे जे की मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. तर थँक्यू सो मच फ्रेंड्स. आय होप तुम्हाला सेक्शन 88 चांगल्या प्रकारे समजला असेल, मी अशी अपेक्षा करते. ऑर्डर 35 मी तुम्हाला डिस्क्राईब केलेलं नाही आहे, एक्सप्लेन केलं नाही, जस्ट तुम्हाला त्याच्याबद्दल एक आयडिया दिलेली आहे. आपण फक्त इथे सेक्शन 88 बघितलं आहे, जे की मी अशाच प्रकारे शिकवते. उदाहरण देते, आधी एक स्टोरी सांगते आणि नंतर मग हे सगळे पॉईंट्स आपल्याला कशासाठी लक्षात ठेवायचे आहेत, मेन्ससाठी सुद्धा आणि प्रिलिम्ससाठी सुद्धा. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला, एवढे पॉईंट्स काढले एका सेक्शनमधून, एका पर्टिक्युलर ऑर्डरमधून, तर तुम्हाला लक्षात राहीलच मला असं वाटतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे आपला ऑनलाईन क्लास कंडक्ट होतो. व्हॉइस क्लिअरिटी आज नसेल, बट माईक लावल्यानंतर व्हॉइस क्लिअरिटी सुद्धा तुम्हाला येऊन जाईल. तर ज्यांना कोणालाही ऑनलाईन क्लासेस लावायच्या त्यांच्याकडे भरपूर जणांकडे माझा फोन नंबर आहे, ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. किंवा ज्यांच्याकडे फोन नंबर नसेल ते फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर ते मला मेसेज करू शकतात. थँक्यू सो मच.